सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ शनी या स्टोरीचे 116 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी आणि अर्जुननं आता सगळ्यात जास्त हॉट परफॉर्मन्स दिला आणि लाईट येण्याच्या आतच अर्जुन तन्वीला घेऊन तिथून गायब झाला आणि सगळ्यांपासून दूर एका पडद्याच्या आड ते दोघेही लव्हर्स एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. आणि खूप दिवसातून ते अशी स्पेशल मोमेंट फील करत होते. तन्वी अर्जुनला घट्ट चिकटली होती आणि दोघांचीही ओठ एकमेकांच्या ओठात होते. तिचा खालचा ओठ त्याच्या ओठात होता आणि त्याचा वरचा ओठ तिच्या ओठात होता आणि असे एकमेकांच्या चोचीत चोच घालून बसले होते ते दोघे. आणि सुरुवातीला खूप दिवसातून भेटल्यासारखे थोडे झपाटल्यासारखे भेटले आणि अर्जुनने तिच्या पदराच्या आतून तिच्या शरीरावरून हात फिरवायला सुरुवात केली आणि तशी तन्वी फार शहारली आणि त्याने तिच्या ब्लाऊजच्या बॅक साईडच्या हुकला हात लावला. तसा त्याचा हात तिनं पकडला, त्याच्यापासून थोडी बाजूला होत म्हणाले, अर्जुन तुझं काय चाललंय? कंट्रोल युअर सेल्फ. आपण कुठे आहोत त्याचा तरी विचार कर. त्यानं आता तशीच तिच्या पाठीवर दाब देऊन तिला पुढे ढकलली आणि स्वतःच्या छातीवर घेतली आणि पुन्हा तिला त्याच्या छातीसोबत घट्ट दाबून ठेवली आणि मला, तनू काय करू? माझ्यावर कंट्रोल राहीना आणि किती दिवसातून तुला अशी हॉट परफॉर्मन्स देताना बघितली, नाहीतर आपण सगळे विसरूनच गेलो होतो. आता ती थोडी हसली आणि पुन्हा त्याच्यापासून थोडी दूर गेली आणि त्याच्या छातीवर एक किस केला आणि त्याच्या शर्टच्या गुंड्या लावल्या, हाताच्याही बाह्या व्यवस्थित केल्या, गुंड्या लावल्या आणि म्हणाली, आज काय एकदम रॉकस्टार झाला होता. आणि अर्जुन सर तुम्हीच उकसवलं मला असा परफॉर्मन्स करायला. आणि अर्जुन म्हणाला, मी काय नाही केलं, सगळी चूक तुझ्या आर्यनची आहे. आता त्यानंच हे गाणं लावलं, मग मला परफॉर्मन्स तर द्यायलाच पाहिजे. ती म्हणाली, ओके बाबा चल. तशी त्यानं पुन्हा तिला मिठी मारून पाठीमागून पकडली आणि लाडात आला. तिला सोडतच नव्हता. तन्वी म्हणाली, अर्जुन अरे असं काय करतो, सगळे वाट बघत असतील ना आणि आता सगळे खूप विचित्र नजरेने आपल्याकडे बघणार आहेत. आणि तो डोळे झाकून तिच्या खांद्यावर त्याची मान टेकवत म्हणाला, बघू दे, देखने वालों को और जलने वालों को मुंह काला. माझ्या वाईफसारखी हॉट वाईफ नाही ना कुणाची, म्हणून जळत असतील. अँड बेबी डोंट गो. करतील ना तिकडे ते संगीत. यू आर माय कम्फर्ट झोन असं म्हणून तिच्या पोटावर हात ठेवले आणि डोळे झाकून बसला. आणि आता इकडे संगीत सेरेमनीमध्ये संग्रामची मम्मी आली होती आणि खूप मोठ्यानं ओरडूनच म्हणाली, हा काय तमाशा लावला आहे, मला कळेल का? सगळ्यांनी तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि ही कोण आहे हे कोणालाच कळलं नाही. अगदी नेहानं सुद्धा तिला ओळखलं नाही. पण आता आपल्याच कार्यक्रमात आली आहे म्हणून नेहा पुढे आली आणि म्हणाली, एक्सक्यूज मी, कोण आपण आणि तुम्हाला कोण हवं आहे असं नेहानं तिला विचारलं. आणि संग्रामची मम्मी संग्रामकडे बघून रागात म्हणाली, संग्राम याचा अर्थ मी कोण आहे हे सुद्धा यांना माहीत नाही आणि तू मात्र इथे येऊन रुबाबात बसलास का तिच्या शेजारी? तुला लाज वाटली पाहिजे संग्राम. जन्मता त्या आई बापाला सोडून तू या मुलीच्या मागे वेडा झालास आणि लग्न करायला निघालास, तेही आम्हाला न सांगता, आम्हाला इन्व्हाइट न करता. असं काय पाप केलं होतं आम्ही तुला जन्म देऊन जे तू असा वागला? आणि आता ती अशी म्हणाली आणि बाकीचे सगळे चकित झाले, गेस्टसुद्धा चकित झाले आणि ती म्हणाली, बहुतेक माझे संस्कार चुकले, मीच तुझ्यावर चुकीचे संस्कार केले म्हणून तू त्याची शिक्षा आम्हाला देतोस. हे सगळं करण्याआधी तू माझा जीव का नाही घेतला? आता तिचा असा ड्रामा सुरू झाला आणि संग्रामला काय बोलावं कळेना. मधूसुद्धा हवालदिल झाली होती आणि जितेंद्र पुढे आला आणि तिला म्हणाला, मम्मी अगं असं काय करतेस तू, कशाला तमाशा करतेस, चल आपण शांततेत बोलू असं म्हणून तो तिला गेटच्या बाहेर घेऊन निघाला. इतक्यात तिनं जितेंद्रचा हात झटकला आणि म्हणाली, मला
काहीच नाही बोलायचं. मला फक्त जाब विचारायचा आहे. संग्राम बोल, माझा तुझ्यावर काही हक्क आहे की नाही? आणि या मधूच्या नादी लागून तू आम्हाला नाकारतोस. तू घरीसुद्धा येत नाहीस. तुझे आई वडील तिकडे विना हवा पाण्याचे आहेत घरी. आज 8 दिवस झालं. घरात हवा नाही, लाईट नाही, पाणी नाही. आणि तू इकडे मजा करतोस, लग्न करतोस. आम्हाला दुःखात ढकलून तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करतोस. तरीही तुला काही वाटत नाही. म्हणजे या मुलीने तुझ्या मनावर, मेंदूवर किती जादू केली आहे. खूपच पोहोचलेली आणि पुढची आहे ही मुलगी. आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांना अंदाज आला की ही संग्रामची मम्मी आहे. आणि नेहा तिला म्हणाली, हे बघा संग्रामची मम्मी, तुम्ही असं बोलू नका. माझ्या मधूला तर नाहीच नाही. तिनं फक्त त्याच्यावर प्रेम केलं आहे आणि तुमचा त्या दोघांच्या प्रेमाला नकार आहे. म्हणून आम्ही त्यांचं लग्न लावून देतोय. आणि जर तुमचा होकार असेल तर तुम्हीही लग्नात सामील होऊ शकता. संग्रामची मम्मी रागात म्हणाली, नाही, त्याची काही गरज नाही, कारण हे लग्न होणारच नाही. संग्राम, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत येतोस, लक्षात ठेव. मी या लग्नानं खुश नाही, त्यामुळे तू हे लग्न करायचं नाही. आत्ताच्या आत्ता असं म्हणून चल. संग्रामजवळ ती गेली आणि त्याच्या हाताला पकडून ओढायला लागली. आणि आता आर्यन तिथं गेला आणि म्हणाला, आंटी, आता सगळं ठरलेलं आहे. 2 दिवसांनी लग्न आहे. तुम्ही आता असं नाही करू शकत. संग्रामची मम्मी आर्यनला उलट बोलत म्हणाली, तू कोण आहेस मला सांगणारा की 2 दिवसांनी लग्न आहे? कुणी ठरवलं हे लग्न? कोणाला विचारून ठरवलं? आणि हे सगळं करण्याआधी कोणाची परवानगी घेतली? त्याचे आईवडील जिवंत नाहीत का? की आम्हाला तुम्ही सगळ्यांनी जिवंतपणेच मारलं? आणि तुझी इतकी सगळी तयारी वाया जात असेल तर तुझ्या बहिणीसाठी दुसरा कोणता तरी मुलगा शोध. पण माझ्या मुलासोबत मी तिचं लग्न होऊ देणार नाही. जी मुलगी स्वतःच्या लग्नाच्या आधीच होणाऱ्या नवऱ्याला त्याच्या आई बाबापासून तोडते, ती लग्न झाल्यावर काय करेल याचा अंदाज न केलेला बरा. श्रीमंता घरची आहे ना ती, म्हणून अशी वागते. बापाचा पैसा आणि पॉवर यांची धुंदी चढली आहे तिला डोळ्यावर. पण मी या सगळ्यांना घाबरणार नाही. आणि मी संग्रामला घेऊन निघाले असं म्हणून ती ओढत होती संग्रामला. इतक्यात मधून दुसरीकडून संग्रामचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात बघायला लागली. संग्रामनं सुद्धा मधूच्या डोळ्यात बघितलं आणि काय करावं त्याला कळत नव्हतं. आणि ती म्हणाली, संग्रामची मम्मी म्हणाली, सोड त्याचा हात. तो माझा मुलगा आहे. अजून तुझा कुणीही झालेला नाही. बहुतेक तुला कोणी बॉयफ्रेंड भेटेना आणि तुझं कुठेच लग्न जमेना. म्हणूनच तू माझ्या मुलाला फशी पाडलंस, जाळ्यात ओढलं. आणि आता मधू नाराज झाली. मग आर्या पुढे येऊन म्हणाली, एक्सक्यूज मी, माइंड युअर लँग्वेज. आम्ही ऐकतोय म्हणून तुम्ही काही बोलू नका. माझ्या बहिणीला एक से बडकर एक रिच हँडसम मुलं भेटली असती, पण ती संग्रामवर प्रेम करते आणि प्रेम पैसा सौंदर्य बघत नाही. तुमच्यासारख्या स्वार्थीबाईला काय कळणार आहे प्रेम? तुम्हाला तर फक्त कॅश हवी, मोठे मोठे गिफ्ट हवे. आणि तुम्ही इथून संग्रामला कुठेच घेऊन जाणार नाही. सोडा त्याचा हात. असं म्हणून आर्यानं तिचा हात पकडला. तशी त्याची मम्मी तिच्याकडे बघून रागात म्हणाली, तू कोण आहेस माझा हात पकडणारी? मी माझ्या मुलाला इथून घेऊन जायला आले आहे आणि माझा त्याच्यावर हक्क आहे. चल संग्राम. असं म्हणून ती त्याला ओढायला लागली. आणि संग्राम म्हणाला, मम्मी ऐक ना, मी नाही येऊ शकत. असं तो म्हणाला तसं संग्रामच्या मम्मीनं त्याच्या कानाखाली दिली. सगळेजण शॉक झाले. आणि आता अतुल पुढे आला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी, आपण बसून बोलूया का? तुम्ही त्याच्यावर हात उचलू नका. आणि संग्रामची मम्मी अतुलला सुद्धा म्हणाली, हे बघ, मला नको सांगू की काय करायचं. तुम्ही माझ्या मुलाला विकत घेतलं का? तसंच काहीतरी असेल आणि म्हणून त्याची मजबुरी आहे.
असं बोलली संग्रामची मम्मी आणि अतुलसुद्धा गप्प झाला. आणि आता साहजिक आहे, इतकं भडकणं. तिच्या मुलाचं लग्न होतं आणि तिला इन्व्हिटेशन नव्हतं. खरं तर त्या सगळ्या फॅमिलीने आजपासून या सगळ्या फंक्शनमध्ये पार्टिसिपेट व्हायला हवं होतं. पण आता अर्जुन सरांचा निर्णय होता, त्यांना बोलायचंच नाही कोणी. आणि त्यांच्या निर्णयावर कोण काय बोलणार आणि कोण काय करणार. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाला इथे आणून जबरदस्ती त्याचं लग्न लावताय आणि मी तुमची पोलिसात तक्रार करणार. तसे आता सगळे घाबरले आणि लग्न होण्याऐवजी आता नाचक्की होणार असं सगळ्याला वाटलं. आणि आता सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. संग्रामच्या मम्मीला स्वतः शिरणी असल्यासारखं स्वतःचा अभिमान वाटला आणि इतक्यात पलीकडून एक आवाज आला, बेशक. तसं सगळ्यांनी तिकडे पाहिलं, कारण आता तिकडून अर्जुन आला होता आणि तो संग्रामच्या मम्मीकडे रागात बघत पुन्हा म्हणाला, बेशक. तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार का आमची? तर बेशक करा, नो प्रॉब्लेम. आणि मी काय म्हणतो, पोलिसांकडे नकोच, होम मिनिस्टरकडे जाता का? आय थिंक तेच बेटर ठरेल. आणि होम मिनिस्टरचा नंबर देऊ का मी तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्याकडे नसेल ना म्हणून विचारतो. की दिल्लीमध्ये जाता आमची तक्रार करायचा? कुठे जायचं आहे, कुठे ते सांगा, मी पोहोचवतो. आणि संग्रामची मम्मी आता अर्जुनकडे बघून रागात म्हणाली, तुम्ही पोहोचवल्यावर तुम्ही पोहोचवणारच हो. तुम्ही पैसेवाले श्रीमंत आहे ना तुम्ही, आणि पैशाच्या जीवावर तुम्ही काहीही करणार. आणि अर्जुन हसला आणि मला थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही रिच आहोत, पण नुसते पैशाने नाही तर मनाने सुद्धा रिच आहोत आम्ही. दारात आलेल्या गेस्टला निदान चहापाणी तरी विचारतो, इतकी रिच आहेत आम्ही. नक्कीच. आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता जे दारात आलेल्या गेस्टला दरवाजात उभा करता? आणि तुम्हाला खूप वाईट वाटते का तुम्हाला आम्ही इन्व्हाइट केलं नाही याबद्दल? मग त्यावेळी आम्हाला काय वाटलं असेल जेव्हा आम्ही तुमच्या दरवाजात उभा होतो? आणि तुम्हाला काय वाटलं? आमच्या मुलीसाठी भीक मागायला आलो होतो का आम्ही? आणि असं समजत असाल तर यू आर टोटली रॉंग. मी आलो होतो तुमचं मन चेक करायला, बट अनफॉर्च्युनेटली तुम्ही नापास आहात. यू आर टोटली फेल. तुमच्यासारखी लालची छोट्या मनाची माणसं आमच्या आसपाससुद्धा फिरकण्याच्या लायकीची सुद्धा नाहीत. आणि तन्वी म्हणाली, नाही तर काय, तुम्ही मधुलासुद्धा बाहेर ठेवून तिच्यावर हात उचलत होता. तुम्हाला काय वाटलं ती रस्त्यावर पडली आहे का? तिला कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, तिची अख्खी फॅमिली आहे तिच्यासोबत. तुमची आम्हाला गरज नाही. आणि तरीही आता संग्रामची मम्मी म्हणाली, आता कशाला गरज असेल? माझा मुलगा तुम्ही तुमच्यासारखा करून घेतला ना, आणि त्याला इतकं मोठं करून मी काय कमावलं आणि मला काय मिळालं? आणि आता अर्जुन हसला आणि म्हणाला, राईट, आता तुम्ही खऱ्या मुद्द्यावर आलात बघा. आणि बोलायला लागलात की तुम्हाला काय मिळालं या लग्नानं? तुमचा तर काहीच फायदा नाही. हीच खंत आहे ना तुम्हाला? मग तुम्हाला खंत वाटते तरी कशा कशाची ते तरी सांगा. संग्रामला मोठं केलं, वाढवलं आणि त्याच्या लग्नात तुमचा काहीच फायदा नाही याची खंत वाटते का? तुम्हाला महागडे गिफ्ट हवे होते, हुंडा हवा होता, आणि ते सगळं देणारी मुलगीच तुमच्या दारात येणार, घरात येणार, असंच ना? आणि हे सगळं देण्याची दानत आहे आमची, पण आता काहीच मिळणार नाही. आणि आता इथून गुपचूप निघायचं. सिक्युरिटी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढायच्या आत इथून निघायचं. आणि हो, आज फक्त हवापाणी गायब केलं घरातलं. जास्त शहाणपणा केला तर डोक्यावरचं छप्परसुद्धा जाईल आणि पायाखालची जमीन सरकेल. आणि मग कळेल अर्जुन बरसायला लागला की कसा बरसतो. आणि इतका बरसतो की मग सगळं वाहून जातं. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, मी त्याला तळहाताच्या फोडासारखा सांभाळून लहानाचा मोठा केला आहे आणि आता तुम्ही त्याच्यावर हक्क दाखवता का? आणि बघ संग्राम, तू हे सगळं निमूटपणे बघतोस. अरे यांनी केलं हे सगळं, लाईट घालवली, पाणी तोडलं, आणि तू इथे येऊन थांबलास. संग्राम, काय झाले तुला? तू तुझ्या आईचा अपमान असा सहन करतोस? तशी तन्वी हसली आणि टाळ्या वाजवून म्हणाली, ओ माय गॉड, काय म्हणालात तुम्ही? तुम्ही त्याला तळहाताच्या फोडासारखा सांभाळला? हाऊ फनी. नाही म्हणजे तुम्ही त्याला वाढवला,
पण तळहाताचा फोड वगैरे हे जरा एक्स्ट्रा आणि ओव्हर होतं आहे. तुमच्यासारखी लालची बाई कुणावरच प्रेम करू शकत नाही. तिचं फक्त आणि फक्त स्वतःवरच प्रेम असू शकतं आणि पैशांवर प्रेम असू शकतं. आणि हे संग्रामला सुद्धा चांगलंच माहीत आहे, म्हणून तो तुम्हाला सोडून इकडे आलेला आहे. आणि जे तुम्हाला तुकडे टाकतात, तुम्ही त्यांच्या बाजूने भुंकायला येता का? आणि आता तुम्हाला तुकडा टाकलाय तुमच्या मोठ्या सुनेनं, हे कळतंय आम्हाला. आता इथून निघा. सिक्युरिटी यांना बाहेर काढा आणि पुन्हा आत येऊ देऊ नका, अशी तन्वी रागात म्हणाली. आणि संग्रामची मम्मी ओरडून म्हणाली, मी नाही जाणार, मी इथल्या इथे जीव देईन संग्राम. संग्राम घाबरला आणि मम्मीजवळ गेला आणि म्हणाला, मम्मी तू का इथे आलीस? तू जा बरं. हे बघ, इथे तुझाही अपमान होतोय आणि मला ते बघू वाटत नाही. आणि तू इथे काहीही बोलून सगळ्यांचा अपमान करतेस, तेही मला आवडत नाही. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, नाही, आत्ता तू, मी आणि ती मधू यापैकी कोणाची एकाची तरी निवड कर आणि मग मी ठरवते काय करायचं. आणि संग्रामच्या मम्मीने संग्रामला पेचातच पकडला आणि म्हणाली, जर तू त्या मुलीची निवड केली तर मी इथल्या इथे माझा जीव देणार. तशी मधू घाबरली आणि संग्रामसुद्धा गप्प झाला. आणि आता संग्राम काय निर्णय घेईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि त्याच वेळी ती नौटंकी बाज बाई अर्जुनच्या डोक्यातच गेली आणि अर्जुननं त्याचं पिस्तूल काढलं आणि लोड केला आणि संग्रामच्या मम्मीवर निशाणा पकडून तिच्यावर त्याची धारदार नजर रोखत म्हणाला, तुमची शेवटची इच्छा मागाच आता. तसे आता सगळे अर्जुनकडे चकित होऊन बघायला लागले आणि सगळे घाबरले.